सर्वांना माझा नमस्कार. मित्रांनो, आज मला आवडलेल्या एका मराठी कथेचं वाचन मी तुम्हा सर्वांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचवत आहे. या कथेचं शीर्षक आहे माणुसकी. एक रात्र, एक रिक्षा आणि माणुसकीचा प्रश्न. 20 रुपये वाचवण्याची तळमळ आणि माणुसकीला बसलेला चटका. मित्रांनो, रात्रीची वेळ होती. अंदाजे 12:30 ते 1च्या दरम्यान. एस टी थांब्यावरून एक काकू उतरल्या. चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात भीती आणि मनात असहायता. त्या आजूबाजूला पाहू लागल्या. रिक्षा शोधत होत्या. पण दुर्दैव असं की त्यावेळी एकही रिक्षा तिथे नव्हती. थोडा वेळ काकू तिथेच रिक्षाची वाट पाहत थांबल्या आणि काही वेळाने एक रिक्षावाला तिथे आला. त्याने विचारलं, "काय हो, कुठे जायचं आहे?" काकूंनी हळू आवाजात उत्तर दिलं, "आनंदनगरला जायचं आहे." रिक्षावाला क्षणभर थांबला आणि म्हणाला, 100 रुपये लागतील. ते ऐकताच काकूंच्या चेहऱ्यावर एक वेगळीच छाया उमटली. त्या म्हणाल्या, "दादा, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत." तेवढ्यात रिक्षावाला काही न बोलता पुढे निघून गेला. काकू घाबरल्या. "दादा, 2 मिनिट थांबा ना," असं म्हणत त्या रिक्षाच्या मागे धावल्या. तेव्हा त्यांनी आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. काकू म्हणत होत्या, "माझा भाऊ ससून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. मी त्याला पाहायला आले आहे. मी आज पुण्यात पहिल्यांदाच आले आहे. मला काहीच रस्ते माहीत नाही. माझ्याकडे मोबाईलसुद्धा नाही." असं म्हणत त्यांनी हातातली एक चिठ्ठी दाखवली. त्यात भावाचा पत्ता, हॉस्पिटलचं नाव सगळं त्यावर लिहिलेलं होतं. आणि त्या रिक्षावाल्याला पुढे म्हणाल्या की माझ्याकडे फक्त 80 रुपये आहेत. हवे तर सगळे घ्या, पण प्लीज मला तिथे सोडा. त्या क्षणी त्या बाईची भीती, असहायता, प्रामाणिकपणा सगळं स्पष्ट दिसत होतं. पण रिक्षावाल्याचं उत्तर ऐकून काळजाला चटका बसला. तो बोलला, "अहो ताई, रात्रीची वेळ आहे. डबल भाडं लागतं रात्री. तरीसुद्धा मी कमीच सांगतोय. यायचं तर या, नाहीतर सोडा." तेव्हा माझ्या मनात एक विचार चमकून गेला. दिवसा तर याच अंतरासाठी फक्त 20 रुपये घेतात आणि आज एका अडाणी, घाबरलेल्या बाईसमोर दुप्पट नाही, तिप्पट नाही, तर 5पट पैसे मागितले जात होते. तरीसुद्धा ती बाई 80 रुपये द्यायला तयार होती. कारण तिच्यावर परिस्थिती तशी आली होती. ती एकटी होती, अनोळखी शहरात होती. काकूंनी शेवटचा प्रयत्न केला. "तुम्ही मला आनंदनगरला सोडा. मी नातेवाईकांकडून 20 रुपये घेऊन मी उरलेले पैसे तुम्हाला देते." पण रिक्षावाल्याने मान हलवली. "ताई, दुसरी रिक्षा बघा. मला तिथून रिटर्न भाडं मिळणार नाही." आणि तो निघून चालला होता. हे सगळं मी पाहत होतो आणि माझं मन स्वस्थ बसू शकत नव्हतं. मी त्याला आवाज दिला. तो थांबला. मी विनंती केली, "अरे, त्या काकू एकटे आहेत. रात्रीची वेळ आहे. घेऊन जा त्यांना." तो म्हणाला, "साहेब, मला रिटर्न भाडं मिळणार नाही, म्हणून 100 रुपये घेतल्याशिवाय परवडणार नाही." मी शांतपणे म्हणालो, "मी सगळं तुमचं संभाषण ऐकलं आहे. त्या काकू घरी गेल्यावर उरलेले 20 रुपये देणार आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे?" त्यावर तो रिक्षावाला म्हणाला, "अहो, खूप जण असंच सांगतात, पण लोकेशनला गेल्यावर सगळे बदलतात." ते शब्द ऐकून माझ्या अंगावर काटा आला. फक्त 20 रुपयासाठी माणूस इतका बदलतो? माणुसकी इतकी स्वस्त झाली आहे का? शेवटी मी निर्णय घेतला. मी त्या रिक्षावाल्याला 100 रुपये दिले आणि म्हणालो, "काकूंना सुखरूप घरी सोडा. पोहोचल्यानंतर मला फक्त काकूंना फोन लावून द्या." काकूंना मी माझा नंबर दिला.
फक्त 5 मिनिटात मला रिक्षावाल्याच्या मोबाईलवरून मला फोन आला. काकू बोलत होत्या, दादा मी सुखरूप पोहोचले. मी गावाला गेल्यावर तुम्हाला मोबाईल नंबरवर टाकायला सांगते हे पैसे. त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी म्हणालो, काकू राहू द्या, आजकाल 100 रुपयात काय येतं. त्यावर काकू जे बोलल्या ते थेट काळजात घुसलं. दादा 20 रुपयांसाठी तो इथे येऊ शकला नाही. मी रात्रीची एकटी होते. मग तुम्हीच विचार करा, जर 20 रुपयांची किंमत इतकी असेल तर 100 रुपयांची किंमत किती असेल. त्या क्षणी मला काय बोलावं आणि काय नाही हेच कळेना. शेवटी एवढंच म्हणालो, काकू नशिबात असेल तर पुन्हा नक्की भेटू. काळजी घ्या तुम्ही. आणि गंमत म्हणून म्हणालो, ह्या नंबरवर तुम्ही पैसे पाठवू शकत नाही, कारण हा दुसऱ्याचा नंबर मी वापरत आहे. त्या घाबरून म्हणाल्या, अरे बापरे. मग मी फोन कट केला. आज या प्रसंगातून मी एक गोष्ट शिकलो. पैसे 10 रुपये असो किंवा 100 रुपये, त्याची खरी किंमत त्यालाच कळते ज्याच्यावर परिस्थिती ओढवलेली असते. मित्रांनो, माझं हे कथावाचन तुम्हाला आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा. आणि हे यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आता जरूर सबस्क्राईब करा. या कथावाचनाबाबत तुम्हाला काही सांगायचे असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स वाचायला मला नक्की आवडेल. धन्यवाद. नमस्कार.